भाजपचे जिल्हा सरचिटणीस संजय सावंत यांनी महाडिक गटाच्या कारभाराला कंटाळून असंख्य कार्यकर्त्यांसह आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला। साने गुरुजी आपटेनगर परिसरातील तुळजाभवानी कॉलनी इथं झालेल्या कार्यक्रमात आमदार सतेज पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत संजय सावंत यांनी भाजपचे कार्यकर्ते शिवतेज सावंत, माजी नगरसेविका संगीता सावंत, कुलदीप सावतकर, क्षत्रिय मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे R.K. पाटील, जाधव हाऊसिंग सोसायटीचे विक्रम जाधव यांच्यासह काँग्रेसमध्ये प्रवेश केला। यावेळी बोलताना संजय सावंत यांनी गेली अनेक वर्ष महाडिक यांच्यासोबत प्रामाणिकपणे काम केलं। गेली 10 ते 12 वर्ष भाजपमध्ये सक्रिय राजकारण केलं, मात्र कार्यकर्त्यांनी केवळ सतरंजा उचलायच्या अशीच परिस्थिती आहे। मी महाडिकांचा कार्यकर्ता असतानाही अनेक वेळा आमदार सतेज पाटील यांनीच प्रत्येक कामात मला मदत केल्याचं त्यांनी सांगितलं। 28 वर्षे मी माझी कुटुंबाशी प्रामाणिकपणे 28 वर्ष मी काम केलं राहिलो। त्यातले 28 वर्षामध्ये 14 वर्ष 2009 नंतर माझे आणि साहेबांची जरा फारकत झाली, मी बाजूला पडलो, कालांतरानं मी बीजेपीत गेलो। खरं ते त्यानंतरचा काळ जो परत 14 वर्ष आहे हे खरं म्हणजे मला वनवास मी भोगला आहे। परंतु या काही वर्षामध्ये हे परत महाडिक कंपनी ज्यावेळी जॉईन झाली ते साहेब जी प्रामाणिक कार्यकर्ते जे माझ्यासारखे आहेत असं भाजपमध्ये ह्या सगळ्यांना डावलं गेलं जाते। म्हणजे मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सरचिटणीस असून मला केबिन आहे, फोन आहे, सगळं काही अगदी कार्यालय छान आहे, सगळं आहे। तर दोन्ही हात त्या खुर्चीला बांधलेले आहेत, दोन्ही हात माझे बांधलेले आहेत, त्या खुर्चीचा काही उपयोग नाही। आमदार सतेज पाटील यांनी माझ्याकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता ज्या ज्या ठिकाणी मला मदत लागेल त्या ठिकाणी गट तट पक्ष न पाहता मदत केली असून भविष्यात आमदार सतेज पाटील यांना राज्यात मोठी संधी आहे, त्यामुळेच कार्यकर्त्यांनी त्यांच्या मागे राहण्याची गरज लक्षात घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचं संजय सावंत यांनी स्पष्ट केलं। यावेळी आमदार सतेज पाटील यांनी संजय सावंत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमुळे साने गुरुजी वसाहत आणि आपटेनगर परिसरातून मताधिक्य मिळेल आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या विजयामध्ये संजय सावंत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा असेल असा विश्वास व्यक्त केला। यावेळी माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, गोकुळचे संचालक विश्वास पाटील, बाळासाहेब खाडे, राणोजी चव्हाण, राहुल काळे, गौरव सावंत, सदाशिव कवडे, बाळासाहेब पाटील कुडाळकर, विकी कांबळे, रवी राऊत यांच्यासह संजय सावंत यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते।